नमस्कार मित्रांनो आज आपण रिव्ह्यू करणार आहोत महिंद्राचा नवीन ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे। महिंद्रा 305 DI ऑर्चर्डमध्ये। ऑर्चर्ड सिरीजचा ट्रॅक्टर आहे मित्रांनो। स्पेशल म्हणजे आपल्या बागासाठी काम करण्यासाठी। मित्रांनो तुम्ही ट्रॅक्टरची डिझाइन पाहू शकता। समोरून जे आहे ना अशा प्रकारची डिझाइन आहे ट्रॅक्टरमध्ये येते। फ्रंटला ग्रिल दिलेली एक इंजिनला हवा लागण्यासाठी तुम्ही पाहू शकता। आणि याचं जर ॲक्सेल बघितला ना तर हा जो ॲक्सेल आहे तो बो टाईपमध्ये येतो। कमी जागेमध्ये वळण्यासाठी ॲक्सेल जो आहे तो असतो बो टाईप ॲक्सेल म्हणून याचं नाव आहे मित्रांनो। स्पेशल म्हणजे कमी जागेमध्ये वळण्यासाठी। आता ह्या ट्रॅक्टरला आहे ना ड्युअल ॲक्टिव्ह पॉवर स्टीअरिंग दिलेली तुम्ही पाहू शकता। मित्रांनो खास करून या ट्रॅक्टरमध्ये 3D व्हेंटिलेशन सिस्टीम दिलेली आहे। या साईडनं पण जाळी आहे, फ्रंटला तर दिलेलीच आहे आणि या साईडनं पण आहे। 3D व्हेंटिलेशन सिस्टीम या ट्रॅक्टरमध्ये येते। आता या ट्रॅक्टरमध्ये पुढचा जो टायर आहे मित्रांनो त्याची साईज सांगतो मी तुम्हाला। 50015 या साईजचा पुढचा टायर दिलेला आहे मित्रांनो। ट्रॅक्टरचा जो सायलेन्सर आहे ना तो साईडला दिलेला आहे, जेणेकरून बागातले जे काम आहे ते करण्यासाठी स्पेशल हा सायलेन्सर येतो असतो प्रत्येक मॉडेलमध्ये। आणि याला हिट गार्ड पण दिलेलं आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। मित्रांनो आता आपण या ट्रॅक्टरच्या इंजिनविषयी बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो 28 HP इंजिन येतं मित्रांनो। याच्यामध्ये बोश कंपनीचा इनलाइन फ्यूल पंप दिलेला आहे 3 सिलेंडर सोबत। 3 सिलेंडर आहे मित्रांनो या ट्रॅक्टरमध्ये। आणि हा जो ट्रॅक्टर आहे ना मित्रांनो तो 2000 RPM वर काम करतो। 115 Nm चा टॉर्क या ट्रॅक्टरमध्ये येतो मित्रांनो। तुम्ही याचा ऑपरेशनल एरिया बघू शकता, अशा प्रकारे दिलेला आहे। याच्यामध्ये ना प्लॅटफॉर्म आहे ना तो फ्लॅटमध्ये नाही येत। आणि जो गिअरबॉक्स आहे तो सेंट्रल शिफ्ट गिअरबॉक्स दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। सेंटरला गिअर आहे त्याचे। ट्रॅक्टरचा डॅशबोर्ड बघू शकता, ॲनालॉग मीटर दिलेले आहेत पूर्णपणे क्लासिक टाईप मीटर आहेत मित्रांनो। आणि हवरसाठी डिजिटल मीटर दिलेले आहेत। साईडला जे आहे ॲक्सिलेटर दिलेलं आहे। स्टेअरिंगची डिझाइन पाहू शकता तुम्ही, अशा प्रकारे डिझाइन आहे। मध्ये हॉर्नचं बटन आहे। ट्रॅक्टरची इलेक्ट्रिक सिस्टीम ऑपरेट करण्यासाठी जे बटन आहेत ना इथे दिलेले आहेत, हे इंडिकेटरसाठी आहे। हे पुढचे हेडलाईट्स ऑपरेट करण्यासाठी। याच्या खाली जे आहे मित्रांनो पार्किंग लाईटसाठी बटन दिलेलं आहे मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या क्लचविषयी बोलूया। याच्यामध्ये ना सिंगल टाईप क्लच येतो। जो क्लच आहे ना पुश टाईप पॅडल्समध्ये दिलेला आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। ब्रेक जे आहेत ना ते OIB ब्रेक आहेत, ऑइल इमर्ज ब्रेक। साईडला जे ॲक्सिलेटर दिलेलं आहे। आता आपण या ट्रॅक्टरच्या गिअरबॉक्सबद्दल बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये मित्रांनो PCM टाईप गिअरबॉक्स येतो, पार्शल कॉन्स्टंट मेश गिअरबॉक्स। 6 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्ससाठी तुम्ही पाहू शकता। आणि हा जो गिअरबॉक्स आहे तो सेंट्रल शिफ्ट गिअरबॉक्स आहे। ट्रॅक्टरची PC आणि DC लिव्हर सेटिंग पाहू शकता तुम्ही, फेंडरवर अटॅचमेंट केलेली सगळी। आणि साईडला जे आहे हँडब्रेक आहे मित्रांनो, तुम्ही पाहू शकता। हे हँडब्रेक दिलेलं आहे मित्रांनो। याचं डिझेल टँक जो आहे ना तो इथे दिलेला आहे। आणि वर कॅप दिलेली, लॉकची पण सिस्टीम आहे मित्रांनो। आता प्रॉपरपणे मला याच्याबद्दल माहिती नाही आहे, कारण आपल्याकडे अवेलेबल नाही आहे हा किती लिटरचा आहे। पण जो फ्युअल टँक आहे तो इथं दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। आणि जो PTOचा गिअर आहे तो इथं दिलेला आहे, तुम्ही पाहू शकता। हा PTOचा गिअर आहे मित्रांनो। या ट्रॅक्टरमध्ये मागचा टायर जर बघितला ना 11/2/24चा मागचा टायर येतो मित्रांनो। आता आपण या ट्रॅक्टरच्या बॅक साईडविषयी बोलूया। या ट्रॅक्टरमध्ये 1200 किलोग्रामची लिफ्ट कॅपॅसिटी दिलेली आहे। तुम्ही जर PTO बघितला ना तर या ट्रॅक्टरमध्ये 24 HP PTO येतो मित्रांनो। पोझिशन कंट्रोल जे आहेत ना ते 2 टाईपमध्ये दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता। 2 पोझिशन कंट्रोल या ट्रॅक्टरमध्ये येतात। आणि कंपनी फिटेड सिंगल DC वॉल दिलेला आहे हायड्रोलिक उपकरणं ऑपरेट करण्यासाठी। टूल बॉक्स बघू शकता तुम्ही, इथे अटॅच केलेला आहे पूर्णपणे। आणि हा जो आहे मेटलचा टूल बॉक्स आहे। सीटच्या बॅक साईडला एक रिफ्लेक्टर दिलेलं आहे मित्रांनो। या ट्रॅक्टरचे टेल लाईट्स डिझाइन पाहू शकता, अशा प्रकारे दिलेले आहेत। हा बॅक लाईट आहे मित्रांनो। हा होता आजचा व्हिडिओ ऑर्चर्ड महिंद्रा 305चा नवीन ट्रॅक्टर लॉन्च झालेला आहे मित्रांनो। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद।